कल्पना करा, एका राज्याचा मुख्यमंत्री सत्तेच्या गादीवर बसलेला आणि अचानक एका पत्रकाराच्या लेखणीने त्याची खुर्ची घालवली. तो काळ होता महाराष्ट्राचा. काँग्रेसचे मुख्यमंत्री अंतुले यांच्यावर भ्रष्टाचाराचे ढग दाटून आले, कारण एका निर्भय पत्रकाराने जनतेसमोर आणले सत्याचे पुरावे. त्यांच्या तपासामुळे सिमेंट घोटाळा बाहेर आला आणि एवढा भूकंप झाला की अखेर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ही केवळ बातमी नव्हती, ही होती पत्रकारितेची ताकद, सत्ताधाऱ्यांना खाली आणणारी ताकद. जनतेसाठी तो ठरला आवाज आणि सत्तेसाठी आरसा. त्यांच्या या धाडसी कामगिरीसाठी त्यांना मिळाले रेमॉन मेगॅसेस अवॉर्ड, पद्मभूषण आणि इंटरनॅशनल एडिटर ऑफ द इयर अवॉर्ड. होय, ही कहाणी आहे त्या निर्भय पत्रकाराची, ज्याने दाखवून दिलं लेखणी तलवारीपेक्षा जास्त धारदार असते. आणि त्या पत्रकाराचं नाव आहे अरुण शौरी. त्यांचा प्रवास सांगतो, सत्यासाठी लढा, इतिहास तुमचं नाव अभिमानाने लिहून ठेवेल. जर तुम्हालाही सत्यासाठी उभं राहायचं असेल तर आजच भारतीय फर्स्टच्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा व मानसशास्त्रीय समुपदेशक बना. हा कोर्स मोफत मिळवा. पत्रकार बना, लोकशाही मजबूत करा.